या आठवड्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडलं। या बजेटमध्ये महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे, महाराष्ट्राचा बदला किंवा सूड घेतलेला आहे। या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाटेला फक्त 7,000 कोटी रुपये दिलेत। अर्थात हे 7,000 कोटी रुपये कुठल्याही जुन्या प्रकल्प म्हणजे नव्या प्रकल्पासाठी नाही, तर जुने जे पुणे मुंबई नागपूरमध्ये मेट्रो प्रकल्प चालू आहेत किंवा नदी सुधारचे प्रकल्प चालू आहेत त्याच्या बजेट हेडला हे पैसे दिलेले आहेत। याचाच अर्थ त्याच्यामध्ये कुठेतरी नवीन प्रकल्प महाराष्ट्रात येऊन द्यायचा नाही, ही आकसबुद्धी नरेंद्र मोदी, अमित शहांची आणि निर्मला सीतारामन यांची आहे। पलीकडे मस्त गुजरातला 15,000 कोटी रुपये, इकडे आंध्राला 22,000 कोटी रुपये आणि म्हणजे आपल्या बिहारला 70,000 कोटी रुपये दिलेत। ही राज्य पण आपलीच आहेत, या राज्याला बजेट दिलं म्हणून आम्हाला वाईट वाटण्याचं किंवा राग येण्याचं काही कारण नाही। पण महाराष्ट्रावर अन्याय का? त्याचं कारण आहे की महाराष्ट्राचे नेते जे त्यांच्यावर गेले ते गद्दार आहेत, गद्दारांच्या जीवावर आपण पुन्हा सत्तेत येऊ शकतो अशा प्रकारचं एक ओव्हर कॉन्फिडन्स या भाजपला किंवा नरेंद्र मोदींना आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राला दिलं काय नाही दिलं काय अशा प्रकारची नाही का एक वेगळी धुंदी किंवा मस्ती या मोदी सरकारला आलेली आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आम्ही हे आंदोलन घेत आहोत। गेल्या आठवड्यात हे आमचं आंदोलन होतं, पण दुर्दैवाने त्या दिवशी पुणे पाण्यात गेलेलं होतं, त्याच्यामुळं हे आंदोलन आम्ही स्थगित केलं होतं। पण या निमित्ताने आज हे आंदोलन करून त्यांचा निषेध व्यक्त करून पुणेकरांसमोर आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर या मोदी सरकारचा खरा चेहरा आणण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी करत आहोत। नक्कीच आता आगामी काळामध्ये काय भूमिका असणार आहे? बजेट तर आता दिलेलं, आम्ही या बजेटची पूर्ण नका जी काही यादी आहे ती या ठिकाणी पुस्तिकेमध्ये नका रूपांतरित करणार आहोत। ही पुस्तिका आम्ही पुणेकरांना घरोघरी वाटणार आहोत की आता तरी मोदी सरकारचा भाजपचा खरा चेहरा ओळखा। यांना सुरत लुटीपासून मागची 200-250 म्हणजे 450 वर्ष शिवाजी महाराजांबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल आकस आहे। ती मंडळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नाही का कंपन्या किंवा कारखाने तिकडे नेतातच आहेत, महाराष्ट्रातल्या नेत्यांना गद्दार बनवत आहेत, पण त्याचबरोबर बजेटच्या माध्यमातून महाराष्ट्रावर अन्याय करण्याचं कामकाज करतात। हे दाखवण्याचं प्रामाणिकपणे काम हे आम्ही या ठिकाणी इथून पुढे करणार आहोत आणि मला खात्री आहे की पुण्यातली आणि महाराष्ट्राची जनता त्यांना यावेळेस नक्की धडा शिकवेल।